दॅट इज द विनिंग पॉइंट की राग येत असेल तर तेच माझं कॅरेक्टर आहे. त्या शेड्स छान आहेत आणि मजा आहे सगळी. शारदाचं कॅरेक्टर मला खूप आवडलं की ऍटलिस्ट मला काहीतरी मोनोटोनी मधनं बाहेर काढेल. कॅरेक्टर खूप जिवंत आणि प्रत्येकाच्या जवळ जाणारं असं मला वाटतं. आफ्टर अ पॉइंट आपल्याला एकमेकांचा चेहरा बघायला कंटाळा येतो पण ते येत नाही. मुख्याध्यापिकाबाईंनी बोलावून घेतलं होतं, 100 वेळा ते लिहायला लावलं होतं. लगोरी पासून विटीदांडू पासून गोट्या पण मी खेळलेली आहे. ती म्हणते ना की आईचं जसं नातं असतं मुलीबरोबर तसंच बाईंचं आपल्या शिक्षकांचं आपल्याबरोबर नातं असतं. तर की कुठेतरी तो आत्मविश्वास माझ्यात आणण्याचं काम त्यांनी अप्रत्यक्षरित्या केलं. सगळ्यांच्याच वेवलेन्स जुळतात पण टचवूड आमची अख्खी सगळी टीम खूप सुंदर आहे. पण ती शिस्तबद्ध फुडी आहे. मी काही करत असतो. खूप वेळेला असं होतं की मी जाऊ करतो, ती पण जाऊ करते. सुरुवातीला खूप आम्हाला त्रास झाला. आफ्टर अ पॉइंट आपल्याला एकमेकांचा चेहरा बघायला कंटाळा येतो पण ते येत नाही. म्हणजे मज्जा घेऊन कराव्यात, काहीतरी कंपल्शन म्हणून कुठलीही गोष्ट करू नये. हाय, मी प्रांजली. मुंबई समाचारच्या कॅन्डिड गप्पांमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. आमच्या लाडक्या नाईकबाई आणि अर्थातच लाडक्या नाईकबाई ऐश्वर्याताई नारकर आणि त्यांचे पती, जे प्रेक्षकांसाठी अजिबात लाडके नसणार आहेत, ते दोडके असणार आहेत. स्वागत आहे तुमचं मुंबई समाचार. काय सांगाल कॅरेक्टर बद्दल? म्हणजे जे प्रोमोज बघितले त्यावरून खूप राग येतो तुमचा. तुम्हाला काय वाटतं या प्रोसेस? म्हणजे दॅट इज द विनिंग पॉइंट की राग येत असेल तर तेच माझं कॅरेक्टर आहे. मी जसं मगाशी म्हटलं की अतिशय नालायक नवरा आहे हा. बायकोच्या जीवावर जगतोय पण त्याला एक क्षणी असं वाटत नाही की ही किती झटते या घरासाठी किंवा काय. स्वतःचा मोठेपणा, स्वतःचा शहाणपणा, दारू पितो, जुगारी आहे आणि अजिबात रिस्पेक्ट नाहीये त्याला त्या बाईबद्दल किंवा त्याच्या बायकोबद्दल. तर असं थोडंसं नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे पण त्याला एक 3-4 शेड्स आहेत. 3 शेड्स आहेत. तो बायकोकडे वेगळा आहे, एका दुसऱ्या बाईकडे वेगळा आहे म्हणजे लाडबाईंकडे, आणि आपल्या आईकडे वेगळा आहे. आणि आईला माहिती नाही मी हे सगळे धंदे करतोय आणि बायको त्यातनं त्याला वाचवते ऑलवेज. आणि कुठल्याही याला पैशाची मदत असो काय, आणि तरी मी ते तिला दरवेळी खाली कसं पाडता येईल हे बघत असतो. हा रोल आहे माझा. पण त्याच्यात ना त्या शेड्स छान आहेत आणि मजा आहे सगळी. मोनोटोनस होऊ शकतं असं कॅरेक्टर कधी कधी की कंटाळा येऊ शकतो पण ते शेवटी दिग्दर्शकाच्या हातात असतं. आणि जे समोर आपले आर्टिस्ट असतात तर खूप एक्सपिरियन्स्ड लोक आहेत माझ्याबरोबर काम करायला. ऐश्वर्या आहे किंवा शीतलताई आहे, ही सगळी नवीन मुलं. दक्षता मी मेन्शन करीन कारण तिच्यावर माझे काही सीन आहे जी मला मुलगी आवडत नाही कारण ती आईची लाडकी आहे. तर तिच्यावरही सीन करताना एक मॅच्युरिटी आहे तिच्या परफॉर्मन्स मध्ये. आणि नेहा आहे किंवा अमृता लाडबाईंचा रोल करते, तीही फॅन्टॅस्टिक आहे. त्यामुळे ना आपोआप आपल्याला गिव्ह अँड टेक असला आणि ऍक्शन टू रिॲक्शन हा एक नियमच आहे ऍक्टिंगचा की ऍक्शन तुम्ही करा, रिॲक्शन मिळाली तरच इट इज गोइंग टू वर्क. तर दॅट ऑल फॅक्टर्स एनहान्स माय रोल. ऐश्वर्याताई, तब्बल 10 वर्षानंतर आणि एक ग्रे शेडची छाप प्रेक्षकांसमोर सोडल्यानंतर आता अगदी शिस्तीच्या बाई म्हणून तुम्ही सगळ्यांसमोर येतात. तर काय सांगाल? ग्रे शेडची जी कॅरेक्टर होतं माझं ते खूपच मलाही खूप आवडलं होतं करायला तेव्हा. कारण आधी इतकी वर्ष मी खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स केली तर त्याला एक तो ब्रेक होता. पण ते इतकं लोकांपर्यंत पोहोचलं, इतकं ते पॉप्युलर झालं की आता लोकांना वाटायला लागलं की ही अशीच आहे बाई. तर त्याला ब्रेक करण्यासाठीचं हे शारदाचं कॅरेक्टर मला खूप आवडलं की ऍटलिस्ट मला काहीतरी मोनोटोनी मधनं बाहेर काढेल. आणि ही शारदा आहे, ही नुसतं पॉझिटिव्ह कॅरेक्टर नाहीये, तर ती एक माणूस आहे. म्हणजे मी अशासाठी म्हणते की तिला राग येतो, ती रडते, ती हसते, ती सगळं सहन करते, ती स्ट्रॉंग आहे पण ती तेवढीच हळवी आहे आणि नाजूकही आहे. त्यामुळे ती माणसं म्हणजे आपण तिला असं नाही ठरवू शकत की ही पॉझिटिव्हच आहे आणि ही आता कुठल्याच गोष्टीत चिडणार नाही, ही सगळं सहन करणार, असं ती नाहीये. ती फक्त लिमिट पर्यंत पेशंटली एखादी गोष्ट ती सहन करते. आणि ज्यावेळेला जसं रबर आपण म्हणतो की जास्त ताणल्यावर तो तुटतो, तसं ती ठरवेल की याच्या पलीकडे जाऊन आपण नाही सहन करू शकतो, तेव्हा ती बोलेल. त्यामुळे ते कॅरेक्टर खूप जिवंत आणि प्रत्येकाच्या जवळ जाणारं असं मला वाटतं. की ते असं आयडियल कॅरेक्टर नाहीये की हे फक्त सहनच करणार आहे आणि आमच्याकडे फक्त अशी सहन करणारीच आम्हाला बाई पाहिजे, तसं नाहीये. पण ती एका पॉइंटला व्यक्त होणारी, बोलणारी, पण नाती जपणारी, म्हणजे कुटुंबाच्या अगेन्स्ट जाऊन ती कधी
कुटुंब तुटेल अशी रिॲक्ट न होणारी अशी ती शारदा आहे. त्यामुळे हे कॅरेक्टर करायला पण मला तेवढीच गंमत येते जेवढं मला रुपालीचं कॅरेक्टर करायला मजा आली होती. शोषित असल्यासारखं वाटतं कधीतरी, की म्हणजे जेव्हा ते ओरडतात चिडतात असं सोशिकच आहे ते. मी वाटतं. तेच म्हटलं ते सोशिकच आहे. पण ते असं नाहीये की काहीही झालं तरी ती सहन करेल तिची. तसं नाही. ती सांगताना तिची पद्धत असेल. ती व्यक्त होताना ती आरेला कारे करून तोडून टाकून व्यक्त नाही होणार. पण ती प्रत्येक वेळेला ती जपत राहील. ती व्यक्त होईल, जपत राहील. अशी ती आहे. त्यामुळे ती सोशिक आहे. पण म्हणजे ती सगळ्याच गोष्टी सहन करेल असं नाही. आणि ती जाबही विचारते एका सीन मध्ये. जाबही विचारलाय त्यांनी की अशी काही गोष्ट होते जी तिच्या डोक्याच्या बाहेर म्हणजे लिमिटच्या बाहेर जेव्हा जातं बाण फुटतो तेव्हा ती जाबही विचारते, पण त्याच्यावरती निगेटिव्हली रिॲक्ट होत नाही. शी टेक्स इट व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. तुम्ही बेंचवर बसला आहात तर ही मालिका जेव्हा करताना तुला अगदी शाळेची आठवण झाली असेल तर त्या शाळेच्या आठवणी काय आहेत? म्हणजे मित्रमैत्रिणी असतील, शाळेत म्हणजे सोडून डबा खाणं असेल, तर हे सगळ्या तुमच्या ज्या आठवणी असतील त्या जाग्या झाल्या असतील, तर त्याबद्दल मला प्लीज ऐकायला आवडेल शाळेची आठवण. मला म्हणजे शाळेत कसं होतं की माझ्या बरोबर कायम एक माणूस असायचा जो मला शाळेत सोडायचा आणि तो मला कोणाशी बोलून द्या. आय वॉज नॉट अलाउड टू टॉक एनीबडी इन द स्कूल. आणि शाळा संपली की तो उभा असायचा गेटच्या बाहेर. त्यामुळे फार मित्र नव्हते. माझा एकच मित्र आहे ज्याची माझी आणि त्याची मैत्री आज गेले 50 वर्षाची आहे. आम्ही KG पासून एकत्र होतो. राजेश म्हणून माझा मित्र आहे. तर त्याच्याच आठवणी आहेत. आणि मग क्रिकेट खेळणं हे आय वॉज नेव्हर अलाउड टू प्ले ऑन द रोड. त्यामुळे मी कधी बाहेर रस्त्यावर क्रिकेट खेळलोय किंवा लगोरी खेळलोय किंवा काय, कारण मी राहायचो गिरगावात आणि तिकडे चाळीत त्या त्या माझ्या गल्लीमध्ये मी फ्लॅट सिस्टीम मध्ये राहायचो. जसं जसा मोठा होत गेलो जसा जसा मी 6वी 7वीत गेलो मग आम्ही ट्युशनला जायचो. त्या ट्युशनला आमची आंटी म्हणून एक टीचर होती, आंटी म्हणायचो आम्ही तिला. आमच्या स्कूलमधला राजेश गंगाखेडकरची आई ती आमची ट्युशन घ्यायची. तर त्या ट्युशन संपल्यानंतर घरी माहिती नसायचं किती वाजता संपते ट्युशन. मग तेव्हा ते सायकल चालवणं, तासाला मिळायची ₹1 तास किंवा ते सायकल चालती तिथे मी शिकलो. म्हणजे सायकल चालण्यात तर मला अलाउड नव्हतं या सगळ्या गोष्टी. आय केम फ्रॉम अ व्हेरी स्ट्रिक्ट फॅमिली, म्हणजे मी जिथे वाढलो. त्यामुळे ती मजा मला नाही माहिती. आणि शाळेत तर मी एकदमच मी म्हटलं जसं की गुड बॉय. पण गाण्याच्या कॉम्पिटिशन्स मध्ये आणि नाटकांमध्ये वगैरे कामं करणं हे होतं. आणि तशा खोडी ज्या केल्या त्या सगळ्या कॉलेज. कॉलेजमध्ये शाळेच्या आठवणी तर खूप आहेत. म्हणजे मी मस्तीखोर अशी नव्हते शाळेत. पण आमच्या आमच्या ग्रुपमध्ये काही गोष्टी चालायच्या. मला आठवतंय की एकदा आमच्या शाळेत नवीनच स्पीकर सिस्टम, साउंड सिस्टम लावली होती आणि माईकवरनं राष्ट्रगीत म्हटलं जात होतं. आणि आमचा ग्रुप होता ते आम्हाला म्हणायला सांगितलं होतं. शाळा भरायच्या वेळेला आणि सुटताना दोन्ही वेळेला आम्ही प्रार्थना म्हणायचो. तर आम्ही खूप सगळ्याजणी अशा हसण्यात खूप एक नंबर होतो. म्हणजे जरा काही इकडे-तिकडे झालं तरी आम्हाला हसायला यायचं. तर आमच्या एकदा शाळा भरताना आम्ही प्रार्थना म्हणत होतो आणि वरती येताना बाई काहीतरी धडपडल्या आणि पडल्याही एक बाई. तर आम्ही खूप हसायला लागलो आणि ते सांसर्गिक असतं ना, की मी हसले की ही हसते, ही हसली की ती हसते. आणि मग एक 15 ते 20 सेकंद आम्ही काहीच म्हटलं नाही आणि ते पण राष्ट्रगीत सुरू होतं. तर आम्हाला नंतर मुख्याध्यापिकाबाईंनी बोलावून घेतलं होतं. 100 वेळा ते लिहायला लावलं होतं. तर अशा काहीतरी गोष्टी अनेक घडलेल्या आहेत. पण अदरवाईज शाळेत आदर्श विद्यार्थिनी आणि मग ही काय मस्ती-बिस्ती जी काय असेल ती सगळी बाहेर. कारण आम्ही चाळीत राहायचो आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे लगोरीपासून विटीदांडूपासून गोट्या पण मी खेळलेली आहे. त्यामुळे असे सगळेच उद्योग केलेले आहेत. पण शाळेत खूप छान स्टुडंट आदर्श असं एक होतं. आज तुमच्या बाई ज्या आहेत काळेबाई, त्या पण इथे उपस्थित आहेत आणि तेव्हा तुम्ही जेव्हा सगळे बोलत होते तेव्हा तुम्ही खूप भावूक झाला होता. तर त्यांच्याशी तुमचं नातं कसं आहे? काळेबाईंची एक तर त्या खूप वर्ष म्हणजे त्यांनी मी लहान असल्यापासून त्यांनी मला घडवलेलं आहे. त्यामुळे मी म्हणते ना, की आईचं जसं नातं असतं मुलीबरोबर तसंच बाईंचं म्हणजे आपल्या शिक्षकांचं आपल्याबरोबर नातं असतं. त्यामुळे त्यांनी मला प्रत्येक वेळेला काय म्हणून अनेक अपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत, की ह्या स्पर्धांमध्ये जा. मला स्वतःला टेस्ट करायला. आपल्याला काय येतंय, आपल्याला काय येत नाहीये हे जाणवून घेण्यासाठी आपल्याला जो चान्स हवा असतो. की जी प्रोजेक्ट्स आपल्याला शालेय जीवनात आपल्याला अपेक्षित असतात, की या रंगमंचावर गेल्यावर मला बोलता येतंय का? या रंगमंचावर गेल्यावर मी न घाबरता डान्स करू शकते का? मी
गाणं म्हणू शकते, भले समूहगीत असेल. तर त्या सगळ्या संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी तो आत्मविश्वास माझ्यात आणण्याचं काम त्यांनी अप्रत्यक्षरित्या केलं आणि त्यामुळेच तर ते नातं माझं त्यांच्याबरोबर तसंच आहे आणि अदरवाईज पण एक शिक्षिका म्हणून पण अदरवाईज सुद्धा माझ्या घरी म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा आई-बाबांकडे जाऊन भेटणं, त्यांना काही हवं नको बघणं किंवा अशा अशा गोष्टी पण त्या खूप करतात. त्यामुळे म्हणजे एक फॅमिली मेंबर म्हणूनच आहेत त्या. सो ऑन स्क्रीन जे आहे ते तर अगदी भांडण वगैरे आहे किंवा अशीच ती भूमिका आहे. पण ऑफ स्क्रीन तुमची केमिस्ट्री कशी आहे? ऑफस्क्रीनची काम केमिस्ट्री करताना एक खूप चांगलीच आहे डेफिनेटली. म्हणजे मैत्रीच्या झोनमध्येच येते आणि आम्ही पण एकमेकांना आत्ता हळू-हळू ओळखायला लागलोय. 1-1.5 महिना झालाय आणि आता मी "ए तू काय आणलंयस? मी काय आणलंय? मग आता आपण हे दाणे खाऊया का? मग संत्र खाऊया का?" इथपर्यंत आलोय. तर मला वाटतं की सेटवर हे अशी एक फॅमिली म्हणून ऑफ स्क्रीन असणं हे खूप गरजेचं असतं आणि आमची टीम टचवूड खूप सुंदर आहे. म्हणजे सगळेच सगळ्यांच्याच वेव्हलेंग्थ्स जुळतात. कोणीच असं वाटत नाही की अरे बापरे हा वेगळा आहे का, याला सांभाळून घ्यावं लागणार आहे का, तर असं कोणी नाहीये. सगळे नॉर्मल आहेत आणि सगळे काय म्हणू जमिनीवर पाय असणारे आहेत. त्यामुळे एक छान मजा येते एकमेकांबरोबर गिव्ह अँड टेक करायला आणि ऑन स्क्रीन जर तुम्ही ऑफ स्क्रीन छान बॉन्ड असेल तुमचा तरच ऑन स्क्रीन बॉन्ड जो काय असो चांगला वाईट पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याची गंमत तरच येते. तुम्ही जर ऑफ स्क्रीन एकमेकांबरोबर बोललाच नाहीत, एकमेकांबरोबर तुमची फ्रेंडशिप नसेल, तर ती गंमत तुमच्या ॲक्शन रिएक्शनमध्ये ऑन स्क्रीन येतच नाही. पण टचवूड आमची अख्खी सगळी टीम खूप सुंदर आहे आणि आमचे एकमेकांबरोबर खूप सीन्स असतात. त्यामुळे आम्हाला ती वेळ मिळाली की एकमेकांना ओळखण्याची, एकमेकांबरोबर एक तो काय म्हणू मोमेंट्स शेअर करण्याची. त्यामुळे आम्ही ओळखतो एकमेकांना आणि मला असं वाटतं की आमच्या वेव्हलेंग्थ्स जुळतात. छान मजा येते काम करायला. सेम काहीच फरक नाही त्यात. मी जसं म्हटलं ना, नाईट बाय कशा आहेत ऑफ स्क्रीन? अरे सुपर्ब! म्हणजे सी काय झालं, की एकतर खूपसे विषय असे आहेत, म्हणजे हा ब्लॉग वगैरे सोडलं, तर आमचं खूपशा गोष्टी म्हणजे ती शी इज अ पेट लव्हर. तिच्याकडे कॅट्स आहेत, माझ्याकडे डॉग आहे, बर्ड्स आहेत. तर त्याच गोष्टी चालू असतात. गाड्यांची आवड, ही गाडी, ती गाडी अशी ते त्याच्याबद्दल बोलतो. वी आर फूडी, पण ती शिस्तबद्ध फूडी आहे. मी काही करत असतो म्हणजे. पण तरी ते 2-2 तासांनी खाणं, हे ते आणि एक ना इन्स्पिरेशन असतं समोरच्या माणसाकडनं आपल्याला. तर ते एक इन्स्पिरेशन आहे, की ती ज्यावेळेला खाते, तर आपण खाऊया का संत्र? ठीक आहे, आत्ताच मी ठीक आहे, पण मग मग ते संत्र आलं किंवा काय, म्हणजे मी आणलं किंवा तिने आणलं हा काही फरक नाही. बरं खूप वेळेला असं होतं, की मी आऊ-जाऊ करतो, ती पण आऊ-जाऊ करते. सुरुवातीला खूप आम्हाला त्रास झाला कारण ती ते ते आणि ती नवीन ओळख असते तेव्हा नवीन ओळख असते आणि ती घरून तशी आपल्याला एक ते संस्कार असतात, की पटकन अरे-तुरेवर नाही. पण आता हळू अजूनही होतं ते. मी काय म्हणतो, तुम्ही झालं का तुमचं खाऊन वगैरे की हा सीन असं होतं, पण ठीक आहे म्हणजे हळू ते बट वी जेल व्हेरी वेल आणि मी तसं म्हटलं ना, की पॉझिटिव्हिटी असते. एखादा माणूस जर तोंड वाकडं करून सेटवर आला किंवा किटकिटच केली, मग ना ते असं होतं, की अरे यार, म्हणजे दिवसाची सुरुवातच अशी होते. पण वी आर गुड म्हणजे असं वाटत नाही. कधी-कधी आम्ही दोघंच असतो. कधी-कधी आम्ही तिघंच असतो. पण जास्ती सीन अख्खा दिवस आम्ही दोघंच काम करत असतो सकाळपासून ते रात्रीपर्यंत. आफ्टर अ पॉइंट आपल्याला एकमेकांचा चेहरा बघायला कंटाळा येतो, पण ते येत नाही. ते म्हणजे आम्ही म्हणजे तो फ्रेशनेस राहतो. हां, कारण आम्ही फ्रेशनेस असे राहतो. छान वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो, गप्पा मारत हां, असतो. म्हणजे आणि ॲज फार ॲज यू डोंट इंटरफिअर इन ईच अदर्स लाईफ, पर्सनल लाईफ, इट इज व्हेरी व्हेरी डिसेंट आणि व्हेरी नाईस. ऐश्वर्याताई तुम्ही ना खूप अपडेटेड असता म्हणजे तुमचे ब्लॉग्स बघून व्हिडिओज बघून ना एक इन्स्पिरेशन जसं सर पण म्हणाले की इन्स्पिरेशन मिळतं आम्हाला पण खूप इन्स्पिरेशन मिळतं तर काय या मागचं काय नाही असं काही नाही. मलाही मजा येते. मला असं वाटतं, की कुठलीही गोष्ट तुम्ही जोपर्यंत एन्जॉय करता तोपर्यंतच केली पाहिजे. आणि जर ती तुम्ही एन्जॉय करत असाल तर ती आणखीन इंटरेस्टिंग कशी होईल हे बघितलं पाहिजे. त्यामुळे व्लॉग्स करणं वगैरे हे एक माध्यम आहे. पण मला मजा येते. मला आता माझी जर झाडं खूप आहेत माझ्याकडे म्हणजे घरात, तर ती जर मला असं मध्ये मला एक कोलॅब आलं होतं वर्मी कंपोस्ट आणि सॉइलचं. मला ते करायचं होतं. पण मग मी तो व्लॉग केला तर मी काय ते शूट करताना असं मला हे साफ करायचंय, ते साफ करायचंय. तर त्यानिमित्ताने काम होऊन जातं. तर तशा गोष्टी पण मी करते, की चला आता व्लॉग केलाय, तर व्लॉग ह्या गोष्टी आवरायच्यात ना, मग याचा व्लॉग करूया, मग ते होऊन जाईल सरळ.
तर अशा गोष्टी पण आहेत की त्याचा उपयोग पण करून घेता आला पाहिजे. नुसतं काम काम म्हणून न करता त्याची गंमत घेतली पाहिजे. तर मग अशा वेगवेगळे विषय असतात की जे आता मला असं सतत वाटत असतं, मी आईला पण माझ्या म्हणत असते की तिला टिपिकल कोकणातल्या खूप रेसिपीज येतात. तर मी तिला तिच्या पाठी असते की तू पुस्तक तरी लिही. पण मग तिच्या रेसिपीज मी तिच्याकडनं घेऊन किंवा ती मला सांगून मग कुळथाचं पिठलं असेल, सांडग्या मिरच्या असतील, मिरचीचं लोणचं म्हणजे उसळी मिरच्या आम्ही म्हणतो त्या असतील, तर त्या मी करत असते की मला असं वाटतं की ते डॉक्युमेंटेशन होईल, ते स्टोअर होईल. तर माझे बाबा आत्ताच डिसेंबरमध्ये गेले, पण त्याच्या आधी मी त्यांच्याबरोबर 4-5 व्लॉग्स केले होते. त्यांच्याबरोबर ॲज इन उंधियो आई खूप सुंदर करते, तर तेही मदत करत होते. तर मला आता ते दिसतात माझ्या YouTube चॅनलला. तर अशा गोष्टी बऱ्याच होतात की ह्या गोष्टी आपण डॉक्युमेंट करून ठेवल्या आहेत, त्या राहिल्या आहेत. तर असे वेगवेगळे अँगल्स आहेत त्या व्लॉग्स मधले किंवा अपडेटेड राहण्यात. तर आपण जोपर्यंत एन्जॉय करतोय तोपर्यंत त्या गोष्टी करत राहाव्या एवढंच. म्हणजे मज्जा घेऊन कराव्यात. काहीतरी कंपल्शन म्हणून कुठलीही गोष्ट करू नये. थँक्यू सो मच आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या आणि एक चांगला विषय घेऊन तुम्ही येतात, एक चांगला मेसेज देतात. खूप खूप धन्यवाद आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या. थँक्यू. थँक्यू. आता तुम्हाला कळलंच असेल की आमची मालिका येत आहे. तर स्टार प्रवाहावर रोज संध्याकाळी 6:30 वाजता ही मालिका असणार आहे. आमच्या लाडक्या नाईकबाई शाळेतले आणि घरातले अनेक गोष्टी तुम्हाला रिलेट करणाऱ्या आहेत. तर नक्कीच ही मालिका बघा. तुम्हाला ती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. शाळेच्या बाबतीत तुमच्या जर काही आणखीन आठवणी असतील तर त्यासुद्धा शेअर करा. आम्ही त्या रिक्रिएट करण्याचा नक्की प्रयत्न करू.